त्या ठिकाणी पाहतोय खंडपल विपक्ष अमणे असा हा सामना आपण पाहणार आहोत. चला स्पीडअप करा विनंती असेल. वेळेचं थोडंसं भान ठेवा आणि इथून देखील आपल्याला आजचा दिवस अगदी आपण पाहिलं ना शेवटचा दिवस आहे आणि अंतिम सामना देखील या स्पर्धेतील आज आपल्याला खेळवायचा आहे. त्याच अनुषंगाने जास्त वेळ खर्च करू नका कारण तुमच्या सहकार्याची खूप सारी अपेक्षा आहे आयोजकांना. तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल होणे नाही. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण पाहतोय मंथन जोशी आहेत. फलंदाज आपण पाहतोय सौरभ पाटील आणि निखिल जाधव ची सलामीची जोडी, सलामीची वैयक्तिक जोडी अगदी आपण पाहतोय. चला तर पंचांचा येतो इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन आलेत गोलंदाज. चेंडू पहिल्या चेंडूवर स्विच हिट करायचं होतं. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी गोलंदाजाने ते खूपच आधी ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. निर्धाव चेंडू आला. सौरभ पहिल्या चेंडूवर इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मंथन पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. यानंतरचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. स्लोवर वन चेंडू आणि त्यावर अगदी आपण पाहतोय लॉफ्टेड शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय. सौरभ याच्या बॅटमधनं षटकार. या चेंडूवर आपण पाहिलं लेंथ मागे ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करायची होती. शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर शॉर्ट डाऊन पुल आणि सक्सेसफुल ठरत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सौरभ बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक मध्ये 6 धावांसाठी षटकार आला. इथून संघाचं खातं ओपन केलंय. श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 6 या अंकावर. आपण पाहत असलेला सामना आपण पाहतोय जय गावदेव खांडवल आणि योगेश 11 अमणे. या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. 2 हात करताना आई गावदेवी मारल संघाची क्वालिफायर सामना असेल. नक्कीच क्वार्टर फायनल सामना यावेळेस पुन्हा एकदा स्वीप केलाय. अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नैत्र दीपक शॉट अजून एक आलाय 4 धावांसाठी. सौरभ याच्या बॅटमधनं चमकार. आहोत त्या सामन्यामध्ये जे विजय होतील ते सेमीफायनलचा सामना घेतील वावेकर संघाच्या समोर आणि त्यानंतर फायनलचा मॅच देखील आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ फायनलच्या मॅच करिता त्या ठिकाणी ते सज्ज असतील. इथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला शॉर्ट डाऊन पुल त्यावर 6 धावा आल्या आणि त्यानंतरचा स्वीप केलं होतं आणि त्यावर देखील पुरेपूर धावा मिळत असताना 4 धावा आल्यात. 3 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 10 या अंकावर. चांगल्या धावा जोडल्या गेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा उडवलाय. आता आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा चेंडू जाईल. 6 धावांसाठी आलाय सौरभ याच्या बॅटमधनं प्रहार. होता हा चेंडू. पहिला चेंडू ज्यावेळेस डॉट आला त्यानंतर अगदी आपण पाहिलं असेल ना फलंदाजाने आक्रमण केलंय आणि ते आक्रमण अगदी पाहतोय सलगच्या 3 चेंडूवर मोठे प्रहार येत असताना पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतरचा हा या चेंडूवर देखील आपण पाहिलं असेल 6 धावांसाठी षटकार आलाय. एकंदरीत स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावर. 4 चेंडू खेळ समाप्त झालाय. ज्या धाव संख्येची आवश्यकता होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या प्रकारच्या धावा येत असताना आता आपण पाहतोय फलंदाज सौरभ याच्या बॅटमधनं मंथनवर हावी ठरलेत फलंदाज. अगदी पाहिलं पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर षटकार आल्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. त्यानंतर मोठे प्रहार बॅक टू बॅक येत असताना पुन्हा एकदा मंथन. अजून एक उडवला हा जाईल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अजून एक आलाय सौरभ याच्या बॅटमधनं 6 धावांसाठी षटकार.
अक्षरशः बरसलेत सौरभ गोलंदाजावर. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला होता. सौरभने सांगून दिलं होतं की पहिला चेंडू तुमचा होता, मात्र त्यानंतरचा प्रत्येक चेंडू माझा असेल. आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील करत असताना स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. तर हा चेंडू बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा होता. पहिल्या षटकाच्या सांगत्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 22 या अंकावर 22 धावा पाहतोय. आणि त्यामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर प्रत्येक धाव झाले, सिंगल डबल पाहायला मिळाली नव्हती. जरूर 2 चेंडू डॉट आले या षटकामध्ये, मात्र धावसंख्या आपण पाहिली ना तर चांगली टोटल पाहायला मिळते. स्कोरबोर्डवर 22 या अंकावर धावसंख्या पाहिली. ज्या प्रकारच्या धावा येणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आवश्यक होतं आणि त्याच प्रकारच्या धावा देखील येत असताना दुसरं षटक हाताळण्याकरिता अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पारस पाटील. तर इथून गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल सर, कारण अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. चला पारस, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल स्पीडअप करा. पंच आपण देखील जास्त टाइम खर्च करून देऊ नका, जास्त वेळ खर्च होऊ देऊ नका, विनंती असेल. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निखिल याला. पहिलं षटक अगदी पाहिलं तर सौरभच्या नावावर राहिलंय. तर निखिल कशा प्रकारे फलंदाजी करेल, गोलंदाज आपण पाहतोय पारस. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, अगदी आपण पाहिला खोलवर टप्प्याचा चेंडू पॉपिन क्रीज मध्ये ट्रॅव्हल केला होता. ऑफ साईडला त्या ठिकाणी अलाउंड द कार्पेट केलून काढले, क्षेत्ररक्षक होते. त्यानंतर आपण पाहिलं उचलून फेक देखील केली जाते. एक सिंगल आली आहे या चेंडूवर आणि निखिल नक्कीच एकच सिंगल घेण्याचं त्या ठिकाणी अनुषंगाने आपण पाहिलं असेल. स्ट्राईक एंडला सौरभ यांना आणायचं होतं, त्याच अनुषंगाने हा शॉर्ट सिलेक्शन देखील पाहायला मिळालं, कारण सौरभ याच्या बॅटमधनं खूप साऱ्या चांगल्या धावा येत आहेत. त्याच अनुषंगाने सौरभ याला स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. इथून आपण पाहणार आहोत सौरभ अजून किती धावा जोडेल, त्याच्यावर गोलंदाजीतून कमबॅक केलं जाईल ही देखील आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय पारस पाटील. पहिला चेंडू तर अप्रतिम हाताळला होता. या पुढील चेंडू ते शफल झालेत, स्वीप केला, इम्प्रोवायझिंग शॉट. अजून एक दणदणीत आपल्याला प्रहार पाहायला मिळतोय. सौरभ याच्या बॅटमधनं आलाय 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फलंदाजी दाखवून देतोय की का माझ्यावर विश्वास दाखवलाय माझ्या संघाने, का मला फलंदाजीला ओपनिंग सलामीच्या जोडीमध्ये पाठवलं जात आहे. त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र अगदी आपण पाहिलं असेल ना ऑफस्टिकला खूप सारा सोडून जाणारा चेंडू, बाहेरचा चेंडू होता. पंच आमच्याकडे बोलल्यात, आम्हाला दर्शवले की हा दिशाहीन चेंडू असेल, अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर. जगदीशजी कांबेरे इथे त्यांना एक फोन पडलेला सापडला होता, त्यांनी लगेचच तो आणून दिलाय, त्यांचं देखील धन्यवाद असेल. ते आपण पाहिलं या आधी स्विच हिट करायचं होतं, त्यांच्यापासून दूर ठेवलेला चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतोय हा स्विच हिट केला आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरत असताना फलंदाज सौरभ हा देखील आलाय 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. काय फलंदाजी केली जाते. फलंदाजी करत असताना सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधनं अगदी सर्वांना खुश केलंय त्याने, त्यांच्या पाठीराख्यांना, दर्शकांना, सर्वांनाच. आणि डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळाला. तर इथून धावसंख्या आपण पाहतोय 36 या अंकावर. वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 34 धावांवर केले असताना सौरभ आपण पाहतोय. इथून षटकार हॅट्रिक देखील कंप्लीट केली जाईल का. हा चेंडू अप्रतिम होता, अगदी आपण पाहिलं ऑफस्टिकवर पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. आणि सौरभ असा फलंदाज आहे, आपण पाहिलं असेल या आधी मोठे मोठे फटके देखील येत होते, चांगल्या चेंडूचा समाचार देखील घेतला जातो. मात्र हा चेंडू आपण पाहिला ना तिथे सन्मान देखील दिलाय. ही एका फलंदाजाची, एका मोठ्या क्रिकेटरची ओळख असते आणि तेच दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळालं.
सौरभ. धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढील चेंडू यावेळेस निखिल लॉफ्टे शॉट केलायचा होता. एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम शॉट. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉलचा देखील नजारा पाहायला मिळाला, मात्र चेंडूला रोखू शकले नाहीयेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. निखिल याच्या बॅटमधनं देखील आता आपण पाहतोय चौकार आलाय 4 धावांसाठी. चौकाराच्या सह्याने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 41, 41 रन्स. इथून अगदी आपण पाहू शकताय ना की किती धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील ज्या प्रकारे धावा आल्या होत्या त्याच प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येत असताना हा चेंडू अप्रतिम राहिला. या प्रकारची गोलंदाजी जर आधी राहिली असती तर कुठेतरी धावा देखील रोखू शकले असते. तर हरकत नाहीये, इथून देखील पुढे कमबॅक केला जाऊ शकतो. त्या प्रकारची गोलंदाजी देखील आता लावावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 41 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 22 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 19 धावा. इथून चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते. इथे अगदी आपण पाहिलं ना तर या खेळपट्टीचा विचार केला तर बॅटिंग पिच राहिली आहे सर. या आधीचा सामना देखील आपण त्याच प्रकारे पाहिला. त्यानंतर या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं 41 आहेत. इथून आता तिसरं षटक असेल तिथून अगदी आपण पाहू शकतो गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण दोन्हीही गोलंदाज आपण पाहिलं ना तर खूप सारे महागडे ठरलेत, हवी ठरलेत त्यांच्यावर फलंदाज. सौरभ वन साइड आपण पाहतोय हिरो. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज आपण पाहतोय राकेश. पाटील हा देखील या संघाचा अप्रतिम गोलंदाज आहे. मात्र अगदी आपण पाहिलं असेल ना प्रत्येक गोलंदाजावर हवी ठरलेत फलंदाज. फलंदाजाने देखील सांगून दिलंय आम्ही देखील कमी नाही आहोत आणि त्या प्रकारची फलंदाजी देखील. राकेश पहिला चेंडू, हा चेंडू अप्रतिम राहिला. व्हाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला गेला आणि उचलून फेकी देखील पाहायला मिळाली. एकच धाव असेल या चेंडूवर. पहिला चेंडू तर अप्रतिम राहिलाय. मागच्या षटकाचा जर विचार केला ना त्या षटकामध्ये देखील याच प्रकारचा पहिला चेंडू हाताळला गेला होता, मात्र त्यानंतर सौरभ त्यांच्यावर बरसला होता. आता इथून स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निखिल आहेत. निखिल कशा प्रकारे फलंदाजी करेल. स्विंग ॲडमिस, हा चेंडू अप्रतिम राहिलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. स्लोवर वन चेंडू होता, कटरचा वापर देखील पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील चेंडू राहिला होता. हा तिथेच आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आला. इथून जरूर कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. इथून जर या षटकामध्ये कमबॅक झाला ना तर सामन्यामध्ये रंगत देखील आपण पाहणार आहोत, कारण समोरचा संघ देखील आपण पाहिला तर तेवढ्याच ताकदीचा आहे. लॉफ्टेड शॉट केलायचा होता, मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, काय जेल पकडली, अप्रतिम जेल पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं ना तर लॉंग ऑफ वर होते, तिथून वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावून गेलेत. सुजल होते आणि सुजलचं कौतुक जरूर करावं लागेल. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निखिल बॅक टू द डगआउट. षटकाला जेव्हा सुरुवात झाली, पहिला चेंडू अप्रतिम, त्यानंतरचा निर्धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकेट. यावेळेस फुल टॉस चेंडू चुकी घडली आहे गोलंदाजाकडनं आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेलाय. मात्र आता पंचांचा निर्णय येतोय. 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय. चौकार. टेक्निकल इश्यू असल्यामुळे थर्ड अंपायर नसणार आहे, लक्ष असू द्या. चला तर चौकार आलाय. 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 46 धावा. सौरभ आहे, हा चेंडू अप्रतिम राहिलाय.
तर इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर. काय घडलंय त्या ठिकाणी? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू जरूर आहे. धावबाद देखील फलंदाज झालेत, मात्र कोणता फलंदाज धावबाद असेल? थर्ड अंपायर नाही आहे. थोडंसं टेक्निकल इश्यू आहेत. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय जो असेल तो शेवटचा मानला जाईल, कारण थोडेसे टेक्निकल इश्यू आहेत. फलंदाज जयेश बाद होताना आपण पाहतोय. सुरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू जरूर होता, त्यावर धाव देखील घेण्याचा प्रयत्न झाला. सौरभ याला त्याच्याकडे स्ट्राईक ठेवून घ्यायची होती, त्याच्या अनुषंगाने सुरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी फलंदाज देखील बाद झालेत जरूर. मात्र इथून एक जमेची बाजू असेल की सौरभ, चला पंचांचा निर्णय आलाय. विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंचांचा निर्णय आलेला आहे. चला विनंती आहे. पंचांचा निर्णय आलाय तर इथून तुम्ही जास्त वेल खर्च करू नका. आमने संघ आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सौरभ आहेत. दोन्ही चेंडूंचा खेळ आता देखील शिल्लक आहे आणि दोन्ही चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहतोय 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथून दोन्ही चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील? नवीन फलंदाज जितेश आलेत, मात्र नॉन स्ट्राईकला आहे. स्विच हिटचा फटका तिथे मात्र अनसक्सेसफुल ठरत असताना इथे अगदी आपण पाहिलं ना, सरळ बॅटने जर खेळले असते तर काहीच समीकरण वेगळं पाहायला मिळेल असतं. मात्र स्विच हिट करायचं होतं आणि आपण पाहिलं असेल चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने वलन देखील घेतलं होतं. धाव चेंडू आलाय. इथे अगदी आपण पाहतोय पंचांचा बोट आकाशात. अपील केली होती आणि पंचांचा बोट आकाशामध्ये. मी म्हटलं होतं या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल आणि जरूर कमबॅक केलंय. 2 विकेट देखील आले आणि आपण त्यामध्ये पाहिलं असेल तर 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि सौरभच्या बॅटमध्ये देखील खूप साऱ्या चांगल्या धावा येत असताना अगदी आपण पाहिलं असेल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 47 या अंकावर आणि विजयाकरिता 48 धावांचं आव्हान आमने संघासमोर ठेवलं गेलंय. चला तर आपण VIP डाईज कडे बोलूयात. तिथे आपण सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्या समवेत उपस्थित आहेत यशवंतजी दलवी साहेब आहेत, उपसभापती गुरवली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण साहेबांचा सत्कार सन्मान करायचा आहे. अनिरुद्ध जाधव साहेब यांच्या हस्ते आपण सत्कार सन्मान करतोय. यशवंत दलवी साहेब आहेत, उपसभापती गुरवली, जे त्यांचा सत्कार सन्मान केलं जाते. त्याचनंतर आपण पुढील सत्कार सन्मान करणार आहोत. राजन जाधव साहेब आहेत, विद्यमान सरपंच निंबवली, त्यांचा देखील आपण यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण देणारा मोमेंटो देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केलं जात आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा प्रणेते अनिरुद्ध जाधव साहेब, त्यांच्या हस्ते सत्कार सन्मान केलं जाते. त्याचनंतर अनिलजी केणे साहेब आहेत, विद्यमान सदस्य निंबवली ग्रामपंचायत. निंबवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अनिलजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार सन्मान आपण अनिरुद्ध जाधव साहेब यांच्या हस्ते करतोय. पुन्हा क्रिश जाधव साहेब देखील आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार सन्मान करणार आहोत. अनिरुद्ध जाधव साहेबांना विनंती करतोय. क्रिश जाधव साहेबांचा देखील आपल्या हस्ते आपण यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि अतिथींचं मान सन्मान करणं ही देखील आपली संस्कृती आहे आणि तेच करत असताना आपण पाहतोय AP मंचावर पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तुम्ही तुमचं मोलातलं वेल काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलात. चला आमने संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या जोडली गेली. 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 48 धावा कशा प्रकारे चेस केले जातील
इथून पुढे आपण धावतं समालोचन ऐकणार आहोत. आमचे गुरुवर्य समालोचक अजय गरज सर. थँक्यू सो मच रोहित गोरले. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये. या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य अनिरुद्ध जाधव साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राय आणि भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत. एक सुंदर संकल्पना त्यांची आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची रणधुमाळी आपल्या समोर रंगते. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अतिशय महत्त्वाची प्री क्वार्टर फायनल मॅच सध्या चालू आहे. दोन बलाढ्य संघ आमणे लोणाड परिसरातील एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. आज या स्पर्धेमध्ये जय गावदेव खांडवळ विपक्ष योगेश 11 आमणे असा हा सामना आहे. प्रथम बॅटिंग केली. टॉस जिंकल्यानंतर खांडवळ संघानं 47 धावांपर्यंत मजल मारली आहे. खूप चांगली बॅटिंग विशेषतः सौरभची पाहायला मिळाली, ज्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आपण बघितले. 36 धावांचं अप्रतिम योगदान त्याने दिलं आणि त्यामुळे 47 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर 2 ओव्हर्समध्ये 41 होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये राकेश पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली. 6 धावा देत 2 गडी बाद केले आणि आता 48 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरिता, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्याकरिता योगेश 11 आमणे संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. राकेश आणि देवेन. राकेशनं गोलंदाजी अफलातून केली, मात्र बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे. सलामीला तो आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये अरुण आला होता सलामीला, परंतु या मॅचमध्ये रणनीती थोडीशी बदलली आमणेकरांनी. एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू आहे राकेश. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जयेश. पहिला बॉल ओव्हर पेच लॉफ्ट केलाय अगदी व्ही मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. फिल्डर फार दुरून प्रयत्न करतोय, मात्र बॉल त्याच्या वाक्याबाहेर आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज राकेश. डीप मध्ये जो खेळाडू होता तो अगदी वाईडिश डीप मिड विकेटला होता आणि बरोबर लॉंग ऑन क्षेत्रातून बॉलला पाठवलं होतं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे योग्य ठिकाणी मारलेला फटका. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना सुरेख फटका. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. राकेश पाटील, पहिला बॉल त्याला पुढे मिळाला होता. ओव्हरपिच होता, त्याच्यावर समोर चौकार ठोकला आणि तदनंतर त्याला माहिती होतं की आता गोलंदाज थोडासा चेंडू मागे टाकणार आहे. त्यासाठी देखील तो पूर्णपणे सज्ज होता. खूप चांगला हुक शॉट फाईन लेगला बीट केलं. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. गोलंदाजावर प्रेशर वाढतंय. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटवर आलेला नाहीये. अपील होतंय लेग बिफोर साठी. असं वाटतंय की फलंदाजाच्या हाताला असलेलं त्याचं घड्याळ उडालेला आहे. त्या घड्याळावर कदाचित बॉल लागला असावा. डीआरएस मिळणार नाहीये. सध्या कुठल्याही प्रकारचं डीआरएस उपलब्ध नाहीये. याची नोंद घ्या दोन्ही संघांनी, कारण थोडे तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळेच आता जो काही ऑनफिल्ड पंचांचा निर्णय असेल तोच मान्य करावा लागणार आहे. तोच अंतिम असेल. कुठल्याही टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. एक धाव मिळाली. धावसंख्या 9. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी हे दोन्ही सलामीवीर प्रसिद्ध आहेत, राकेश पाटील आणि देवेन. टार्गेट 48 धावांचा आहे. प्रतिषटक 16च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. सुरुवात तर चांगली झाली. 9 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर. चांगला बॉल आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला मात्र वेग खूप चांगला होता, त्यामुळेच बॅट्समन थोडासा लेट होताना दिसला फटक्यामध्ये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर फलंदाजांवर वाढत जाणार आहे. टार्गेट चांगलं सेट केलंय खांडवळ संघाने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. यावेळेला ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्नशील, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
साईडला बॉल होता, इनफिल्डला क्लिअर करत असताना फलंदाज देवेनचा हा पहिला चौकार आणि त्याच्या पहिल्या धावा देखील आलेल्या आहेत या मॅचमध्ये. अकाउंट अर्थात त्याने ओपन केले चौकारानिशी. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 13. चोख प्रत्युत्तर देत असताना सलामीवर या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. यावेळेला फ्लिक केलाय, आणखी एक चांगला फटका. बॉटम हँडचा जबरदस्त वापर, गॅप शोधलाय, बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या बिनबाद 17. दमदार आणि दर्जेदार सुरुवात. उर्वरित 12 बॉल्समध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. जशी सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात करून दिली आहे. 17 धावा फलकावर लावल्यात पहिल्या षटकामध्ये. दोन्ही सलामीवीरांनी 2-2 चौकार मारलेले आहेत. कॉन्फिडन्स त्यांचा वाढताना दिसतोय आणि दोघेही घातक ठरू पाहत आहेत. त्यामुळेच यांना लवकर बाद करावं लागणार आहे, तरच कुठेतरी विजयाकडे वाटचाल होऊ शकते खांडवळ संघाची. धावा तर खूप चांगल्या बनवल्यात त्यांनी, परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. यापुढचा सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आई गावदेवी मारळ. क्वार्टर फायनल मॅच असेल आणि तदनंतर त्या सामन्यातून जिंकलेला संघ खेळेल सेमीफायनलमध्ये वावेघर संघाविरुद्ध आणि सेमीफायनलमध्ये जिंकलेला संघ खेळणार आहे फायनलमध्ये डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाविरुद्ध. डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. वावेघर संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. चांगलं क्रिकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील खेळलंय आणि आज दर्जेदार क्रिकेट आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. नवीन षटकाला सुरुवात. निखिलचा पहिला बॉल थोडासा डीप होऊन आला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, भंभेरी उडाली फलंदाजाची, मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. विकेट कीपर बॉलवर पोहोचला होता, मात्र तत्पूर्वी वेगानं धावलेत फलंदाज. लेग बाईचा इशारा पंचांकडून. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जाणार नाहीये. धावसंख्या 18, समीकरण 11 चेंडू आणि 30 धावा. अजूनही भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे फलंदाजांना. पॉवर प्लेचा तर फायदा घेतलाय त्यांनी, परंतु यापुढे देखील आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. सुटकेचा निश्वास लवकर टाकता येणार नाहीये, कारण टार्गेट फार मोठा आहे या मॅचमध्ये. तब्बल 48 धावांचा डोंगर सर करायचा आहे. आमने विरुद्ध खांडवळ. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये हे संघ सातत्याने खेळत आलेले आहेत. एकमेकांच्या विरुद्ध बऱ्याचदा खेळलेत. चांगला बॉल स्लोवर टाकला. लेग कटरचा चांगला वापर. आणि लेग कटर चेंडू जेव्हा तुम्ही चांगल्या टप्प्यावर टाकता, चांगली लाईन जेव्हा मेंटेन केली जाते, तेव्हा एवढं सोपं नसतं फलंदाजासाठी. एकतर हा स्लोवर बॉल पिक करू शकला नव्हता फलंदाज देवेन. डॉट बॉल येतोय. समीकरण थोडंसं बदलतंय. 10 बॉल्समध्ये आता 30 धावांची आवश्यकता आमने संघाला. गोलंदाज निखिल जाधव खोलात टाकला. या वेळेला ऑन ड्राईव्ह करत असताना काऊ कॉर्नरला फील्डर आहे. जास्त धावा मिळणार नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली आहे. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक घालता राहणार आहे, परंतु सामना जिंकता येणार नाहीये. समीकरण 9 चेंडू आणि 29 धावा. धावसंख्या झाली आहे फलकावर 19 विदाऊट लॉस. सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकायचा असेल आमने टीमला तर मात्र चेंडूची चांबडी त्यांना लोळवावीच लागेल. चेंडूचं थोबाड हे रंगवावंच लागणार आहे, जसं पहिल्या षटकामध्ये त्यांनी रंगवलं होतं. स्लोवर बॉल हवेत खेळलाय. मिस टाइम फटका. डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे बॉल खाली. ओहो, जजमेंट चांगलं होतं, परंतु कॅच ड्रॉप. बरोबर लॉंग ऑनचा खेळाडू बॉलच्या खाली पोहोचला होता, परंतु सुरक्षित हातांची जोडी त्याला दाखवता आलेली नाहीये. बॉल हातातून निसटलाय. झेल धरतीला दान, जीवदान मिळालंय फलंदाज राकेशला. 2 धावा देखील त्याने पूर्ण केल्यात. 2 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या बिनबाद 21. इथून 8 बॉल्समध्ये 27 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता योगेश 11 आमने संघाला. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमने विरुद्ध खांडवळ. आणखी एक हाय स्कोरिंग मॅच. आजचा सर्वात चित्तथरारक सामना आपण बघितला होता बीसीसी बोरिवली आणि भूमी 11 कुंदे या 2 संघांदरम्यान. काय मॅच रंगली होती. आजचा पहिला सामना देखील फार रंगतदार अवस्थेत जाताना दिसला होता. तोही सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला होता गुरवलीपाडा आणि महारळ या 2 संघांदरम्यान. आणि आता ही मॅच देखील तशी होऊ शकते, पण काही मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना तेथपर्यंत सामना घेऊन जाण्यासाठी. डेड बॉल असेल हा.
कारण बॉल डिलिव्हरच केलेला नाहीये गोलंदाजाने. डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये जरूर तो आला होता, काही अडचणी कदाचित त्याला जाणवल्या. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जात असताना निखिल जाधव आतापर्यंत चांगलं षटक. 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. आणखी एक स्लोवर बॉल खोदून काढलाय, बॉल चाललाय डीप कव्हरला, फिल्डर पोहोचेल तिकडे बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा येथे जरूर मिळतायत, परंतु जास्त काही नुकसान होणार नाहीये खांडवळ संघाला. त्यांना माहिती आहे की चौकार षटकार जोपर्यंत फलंदाज खेळणार नाहीत तोपर्यंत आमने संघ हा विजयाकडे वाटचाल करू शकत नाहीये. समीकरण अवघड होत चाललेलं आहे, खडतर होत चाललेलं आहे. 7 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आता या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राकेश. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग थोडासा मंदावलाय. षटकातील शेवटचा बॉल या वेळेला इम्प्रोवाइज पद्धतीने चेंडूला टर्न केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिकडे देखील प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक मात्र हाफवाली मध्ये आलेली आहे विकेट कीपरकडे, त्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं कठीण होऊन बसलं. बॉलला गॅदर करणं. आणखी एक धावा घ्यायची आहे, कदाचित विकेट फेकण्याची तयारी असेल. यस, बॅटर बाद. पहिला झटका राकेश पाटीलच्या रूपात आमने टीमला, आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या 1/25. जवाब गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली निखिल जाधव कडून. फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1/25, आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता योगेश 11 आमने संघाला. खांडवळ संघ थोडासा वरचढ ठरताना दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांचं वर्चस्व होतं, तब्बल 17 धावा त्यांनी कुठल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, विशेषतः स्लोवर डिलिव्हरीचा चांगला वापर केला आणि चांगलं नियंत्रण दाखवलं लाईन लेंथवर गोलंदाज निखिल जाधवनं. त्यामुळेच आता प्रेशर वाढलेलं आहे आमने टीमच्या फलंदाजांवर. नवीन बॅटर पॉवर हिटर ऋषी मैदानामध्ये, आणि त्याला ती पॉवर हिटिंग आता करून दाखवावी लागणार आहे. स्ट्राईक त्याच्याकडे असेल. 6 बॉल्समध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, फलंदाजांना देखील विनंती असेल. गोलंदाजीसाठी जितेश जोशी, डेथ ओव्हरचा खऱ्या अर्थानं स्पेशलिस्ट गोलंदाज आहे जितेश. त्याच्याकडे देखील चांगले व्हेरिएशन्स आहेत, सातत्याने आपण त्याला बघत आलेलो आहोत. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे खरं तर. बॅटिंगमध्ये देखील महत्त्वाचं योगदान असतं. 6 चेंडू आणि 23 धावा. कॉमेंट्री मराठीमध्ये चालू आहे. स्लोवर बॉल लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, लांब जाईल का हा प्रश्न आहे, आणि हो, लांब देखील जाणार आहे, गेलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ऋषी दळवीची ही पॉवर आपल्याला पाहायला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर. पॉवर हिटर आहे आणि तो रेप्युटेशन इथे जपत असताना, खरं तर हा बॉल एवढा खराब नव्हता. पहिलाच बॉल स्लोवर होता, चांगल्या लेंथवर होता, परंतु ऋषीनं ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि बॉलला फेकलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. षटकार. पहिल्या बॉलवर फलंदाजाचं वर्चस्व. आता समीकरण 5 चेंडू आणि 17 धावा. आणखी एक रोमहर्षक अवस्थेत असलेली मॅच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 राये अनिरुद्ध जाधव साहेबांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. भाई भाई ग्रुपचं हे लाजवाब असं आयोजन आणि रंगतदार क्रिकेटच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार. 5 चेंडू 17 धावा. गोलंदाज जितेश. यावेळेला स्लॉग हिट करायचा होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय, वेगानं ट्रॅव्हल करतोय डीप स्क्वेअरिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील अफलातून. फक्त एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि आता बघायचंय इकडे यष्टीरक्षकाने स्टंप्स उपटलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाजाला धावबाद घोषित करण्यात आलेला आहे. ऋषीने मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली. आणि खरं तर आमने लोणार परिसरामध्ये हे संघ जेव्हा खेळतात किंवा भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये खेळतात तेव्हा तिकडचे नियम थोडे वेगळे आहेत, परंतु इकडे फलंदाज स्वतःकडे स्ट्राईक अशा प्रकारे घेऊ शकतो, जे ऋषीनं केलेलं आहे.
मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेली आहे देवेनला. धक्का क्रमांक 2. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर. 16 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. जोपर्यंत ऋषी मैदानामध्ये आहे तोपर्यंत विजयाच्या आशा जरूर पल्लवित असतील योगेश 11 आमणे संघाच्या. गोलंदाज जितेश देखील काही कमी नाहीये. त्याने देखील बऱ्याचदा अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करून सामने जिंकून दिलेले आहेत. खरं तर ह्या ओव्हरमध्ये त्याला 23 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या 2 बॉल्समध्ये 7 धावा खर्च केल्यात, पण आता 4 बॉल आणि 16 धावा हे इक्वेशन. चित्तथरारक अवस्थेत जाणारा हा सामना आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, कदाचित मंकडिंगचा प्रयत्न होता की काय. चांगली चुरस आहे दोन्ही टीमच्या दरम्यान. ऋषी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. 4 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. आणखी 2 ते 3 मोठे फटके हे खेळावे लागणार आहेत. समीकरण सोपं नाहीये, परंतु अशक्य देखील नाहीये. ओ हो, क्रिकेट की गरमा गर्मी और क्रिकेट की गहमा गहमी. चला, तुम्ही करू शकता तर आम्ही देखील करू शकतो, पण वेळेचं भान ठेवा, विनंती असेल. यानंतर देखील 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. आयोजकांनी एवढं जबरदस्त आयोजन केलेलं आहे त्याचं देखील भान ठेवा आपण. आणि क्रिकेट आहे, क्रिकेट प्रमाणेच खेळा. स्लोवर शॉट बॉल हॅमट केलाय कव्हरच्या डोक्यावरून अँड इट्स गॉन ऑल द वे. व्हॉट अ ग्रेट शॉट, इनक्रेडिबल हिट. 6 धावा. जबरदस्त फटका ऋषीच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा धमाकेदार षटकार. आणि शॉट ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण कव्हरच्या डोक्यावरून बॅकफुटला जात असताना त्याने पंच करत असताना हा षटकार ठोकलाय. आणि आता गोलंदाजाचे देखील धाबे दणाणलेले दिसत आहेत. 3 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. ग्रेट मॅच. अंगावर अक्षरशः शहारा आणणारा आणखी एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये 3 बॉल्स मध्ये 10 करायचे आहेत. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ऋषी, त्याच्यासाठी एवढं कठीण कदाचित नसेल. चांगल्या टच मध्ये आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाज जितेशला. पुढचा बॉल व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. फुल टॉस उडवलाय आकाशामध्ये आणि हाही जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनदर 6. चार बॉल मध्ये 19 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. तब्बल 3 षटकार ऋषीच्या बॅटमधून. आणि आता समीकरण आहे 2 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. एक्साइटिंग फिनिश, नेल बाइटिंग फिनिश आहे. चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे. अर्थात सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र ज्या टीमने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असेल. अर्थातच या मॅच मध्ये खांडवळ संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे, त्यामुळे ह्या 4 धावा बनवाव्याच लागतील आमने टीमला जिंकण्याकरिता. ऋषी दळवीचा झंझावात. 2 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर शॉर्ट बॉल टाकला होता, त्याच्यावर ऑफ साइडला षटकार आणि तदनंतर हा हिटमी बॉल होता. फुलटॉस एक प्रकारची पर्वणीच होती ऋषीसाठी आणि त्याचा त्याने दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. जे गिफ्ट त्याला मिळालेलं आहे ना त्याचा पुरेपूर त्याने स्वीकार केलाय. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जितेश जोशी. क्विकर बॉल उडवलाय पुन्हा एकदा आकाशामध्ये. हा फटका फसलाय. फिल्डर येतोय बॉल खाली. ओहो, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. फार मोठी चूक घडली आहे. 2 धावा कंप्लीट. आणि आता या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर असेल. 1 चेंडू आणि 2 धावा. अनबिलिव्हेबल क्रिकेट. निखिल जाधव कडून फार मोठी चूक घडली आहे. ऋषीचा त्याने झेल ड्रॉप केलाय. प्रयत्न तर चांगला केला होता, फार दुरून आला होता. सीमारेषेलगत फिल्डिंग करतोय. जवळपास 10 ते 12 पावलं आतमध्ये धावत येत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पोहोचला होता आणि पोहोचल्यानंतर मात्र झेल घ्यायला हवा होता, परंतु झेल हातातून निसटलाय. अँड दिस कुड बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. बघायचंय शेवटच्या बॉलवर काय घडेल. 1 चेंडू आणि 2 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. खांडवळ विरुद्ध आमणे. आमणे टीमला बनवायचे शेवटच्या बॉलवर 2 धावा. ऋषी दळवी ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपण बघितलेत.
5च चेंडू खेळलाय, परंतु 21 धावांचा पाऊस त्याने पाडलाय. पण आता एक बॉल मध्ये 2 बनवायचे आहेत. ग्राउंडेड फटका येईल की हवेतून खेळण्याचा प्रयत्न होईल, बरेच प्रश्न आहेत. शेवटचा बॉल, स्लोवर बॉल, शॉर्ट बॉल, फुल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर झेपावतोय नो मॅन्स लँड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. याच बरोबर शेवटच्या बॉलवर हा सामना जिंकलाय योगेश 11 आमणे संघानं. सुरेंद्र दळवी फेम टीमनं सामना जिंकलाय. चित्त थरारक मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी नमवलंय. जय गावदेव खांडवळ टीमला. हार्ड लक, टफ लक टीम खांडवळ. काय कमालीची मॅच पाहायला मिळाली. जो झेल ड्रॉप झाला तो खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण जर तरला जागा नसते क्रिकेटमध्ये, आणि जर तर शिवाय क्रिकेट ही नाहीये. मात्र चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालं. लगेच टॉस साठी यायचंय. पुढचा सामना असेल गावदेवी मारळ विपक्ष योगेश 11 आमणे. टॉस साठी यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषी आहे. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऋषी आपण व्यासपीठावर यायचंय. आणि आमणे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. मारळ टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आई गावदेवी मारळ संघाला भरपूर विश्राम मिळालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने बॅक टू बॅक ते खेळले होते आणि जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. पण आता क्वार्टर फायनलची लढत आमणे संघाविरुद्ध त्यांना खेळायची आहे. आणि त्यांनी देखील अगदी जवळून आमणे संघाचा खेळ बघितलेला आहे. दोन्ही दर्जेदार टीम्स आहेत. आणखी एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. चला आमणे टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. प्लीज, जास्त वेळ नाहीये. आजचा शेवटचा दिवस आहे, लक्षात घ्या जरा. सामनावीर खेळाडू ऋषी आपण व्यासपीठावर या. कॅप्टन आलेले आहेत. चला, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करीत आहोत टॉस बॉक्स मध्ये. स्वर्गीय मोहन जाधव आणि स्वर्गीय रमेश गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या टॉस बॉक्सच्या माध्यमातून दिली जात आहे. 3-3 षटकांचा सामना असेल. टॉस झालेला आहे. मारळ संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आपण आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात ऋषीला. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा चेस केल्या या पठ्ठ्यानं. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी अंडर प्रेशर ऋषी दळवीची. आणि जो पॉवर हिटरचा त्याचा रेप्युटेशन आहे ना, त्या रेप्युटेशन नुसारच त्याने बॅटिंग करून दाखवली. वेल डन ऋषी. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत, स्वर्गीय सचिन रमेश भोईर यांच्या स्मरणार्थ रमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांचे देखील पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य अनिरुद्ध जाधव साहेबांच्या माध्यमातून आणि भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं. चला तर आणखी एक मोठ्या मॅचला आपण सुरुवात करीत आहोत. मारळ विपक्ष आमणे. आई गावदेवी मारळ वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. आज बरेच संघ मी बघितले टॉस जिंकून प्रथम त्यांनी फलंदाजी घेतलेली आहे. हाय स्कोरिंग मैदान आहे. मोठी धावसंख्या जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्या धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं काम नसतं. परंतु मागच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या चेस करत असताना योगेश 11 आमणे संघानं सामना जिंकलाय. या मॅचमध्ये बघायचंय काय घडतंय. या पुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक बोकरी गावचा बुलंद आवाज रोहित गोरले यांना. धन्यवाद अजय.